सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपण कालपासून श्रीकृष्णाष्टकम हे जे स्तोत्र आहे, आचार्य श्री शंकराचार्य यांनी रचलेलं, त्याचा श्लोकांचा अर्थ आपण पाहत आहोत. काल आपण या पूर्ण जवळपास भागवताची पार्श्वभूमी पाहिली. त्यानंतर या श्लोकाचं किंवा या रचनेचं कृष्णाष्टकम, त्यामधलं भजे व्रजैक मंडनम, हे ब्रजभूमीचं एकमेव भूषण असणारे भगवान श्रीकृष्ण. तर ही ब्रजभूमी म्हणजे काय, तिचा विस्तार किती, त्यामध्ये असणारे सरोवर कुंड हे किती आहेत, हे सगळं आपण ती पार्श्वभूमी पाहिली. आणि परवाच्या दिवशी जसं अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला कारागृहामध्ये मथुरेमध्ये, तो भाग पाहिला. आणि काल नंदोत्सव झाला होता या नवमीच्या दिवशी. त्या भागापासून सुरुवात करून आपण हा भजे व्रजैक मंडनम याचा अर्थ पाहिला. आज आपण पुढच्या शब्दाकडे वळूया, समस्त पाप खंडनम. आता हे समस्त पाप म्हणजे काय आणि मुळामध्ये पाप म्हणजे काय याचा विचार करायचा आहे. मला असं वाटतं एक एक शब्दाचा अर्थ विस्ताराने घेतला तर आपल्या बऱ्याच गोष्टी मनातल्या ज्या आहेत त्या शंका त्या सहज निरसन होतील. यासाठी आपले हरिभक्तीपरायण श्री धुंडा महाराज देगलूरकर यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे हरिपाठ विवरण, ज्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं खूप विस्तृत असं वर्णन केलेलं आहे, तो ग्रंथ आपण सर्वांनी आपल्या घरी आणावा, वाचावा, त्याचा अभ्यास करावा. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हरिपाठाचा अर्थ तर आपल्याला समजतो, पण त्या अनुषंगाने त्या संदर्भात असलेल्या इतर ग्रंथाचा उल्लेख, अगदी मनुस्मृतीपासूनचा उल्लेख, अनेक उपनिषदांचा उल्लेख, अनेक गीतांचा उल्लेख, अनेक पुराणांचा उल्लेख त्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे हा मूळ विषय हरिपाठ जरी ऐकायला म्हणायला सोपा असला आणि मला समजला असं वाटत असला तरी पण त्याचा किती गहन अर्थ आहे हे समजण्यासाठी हे जे हरिपाठ विवरण आहे हे धुंडा महाराज देगलूरकरांचं पुस्तक खूप उपयोगाचं आहे. आता हे समस्त पाप म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे. श्री गुरुगीता जी भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितली, त्यामधला एक श्लोक आहे 13वा श्लोक. शोषणम पाप पंकस्य दीपनम ज्ञानतेजसाम गुरुपादोदकम सम्यक संसारार्णव तारकम. आता याचा अर्थ काय, सोपा आहे अर्थ. त्याचं मराठी भाषांतर किंवा देवनागरी भाषांतर हे आपल्या विदर्भातलीच एक, मला वाटतं त्यांचं नाव गणोरकर म्हणून आहे, त्यांनी केलेलं आहे. तर त्यामध्ये ते म्हणतात, मराठी भाषांतर, सुकवी पाप पंकासी दीपवी ज्ञान तेजसाम चरणोदक संपूर्ण संसारार्णव तारक. म्हणजे सद्गुरूंचा चरणोदक असा आहे की या सगळ्या संसारातून आपल्याला तारक असा आहे. आणि त्या चरणोदकाचा परिणाम असा की सुकवी पाप पंकासी आणि दीपवी ज्ञान तेजसम, मनामध्ये भगवंताबद्दलच्या ज्ञानाची जागृती आणि त्याचबरोबर दुसरीकडे सुकवी पाप पंकासी, आपण आत्तापर्यंत केलेल्या पापांचा नाश करणं, हे दोन्ही त्या चरणोदकाच्या ठिकाणी ती क्षमता आहे. आणि म्हणून
हे गुरुगीतेतलं जरी असलं तरी सगळ्यांचे गुरु कोण आहे तर कृष्णं वंदे जगद्गुरू. जगद्गुरू अशा भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपण त्यांचं नाम जे आहे ते अखंड घेत गेलो तर सुकवी पाप पंकासी म्हणजे समस्त पापखंडनम ही सोय आपोआप होत जाईल. हरिपाठामध्ये अजून एक अभंग आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. आता रामकृष्ण नाम हे सर्व दोषांचा निराश करणारे आहे आणि जड जीवांना, आपल्यासारख्या बद्ध जणांना जे संसारामध्ये अजूनही तेवढेच आसक्त आहेत आणि भगवंताच्या पूजेमध्ये सुद्धा रममान होणारे आहेत, त्यांना एक केवळ हरीच असा आहे की तो त्या सगळ्यांना त्यामधून तारून नेणारा आहे. पद्मपुराणामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक वाक्य दिलेलं आहे की ते म्हणतात पद्मपुराणामध्ये, संस्कृत श्लोक आहे तो काही आता मी म्हणत नाही, ते माझे मंगलनाम जर दिवसा रात्री सर्व काळी संध्याकाळी मनुष्य जपत राहील तर तो सर्व पापातून मुक्त होतो. अशुद्ध स्थिती असो किंवा शुद्ध स्थिती असो, कोणत्याही स्थितीमध्ये जर नाम घेतलं तर सदा सर्वदा जर मनुष्य नामस्मरण करीत राहील तर क्षणामध्ये तो संसारातून मुक्त होतो. म्हणजे सुकवी पाप पंकासी शोषणम पाप पंकस्य. आणि दुसरं म्हणजे दीपनम ज्ञान तेजसाम. आता आत्ताच्या ज्या हरिपाठाच्या अभंगात म्हटले रामकृष्ण नाम सर्व दोषा हरणं. आता आपल्यातले दोष जावेत म्हणून आपण काय करतो, काही जण सांगतात, आपल्याला गुरुजी सांगतात, ब्राह्मण सांगतात, तुमच्या ठिकाणी अमके दोष आहेत, ते जाण्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान करा, हा जप करा, असं जेव्हा सांगतात आणि आपण ते अनुष्ठान सुरू करतो तेव्हा ते अनुष्ठान ज्या कारणासाठी असेल ते कारण आपलं तो दोष आपल्यातला तो निघून जातो, हे अगदी खरं आहे. पण भगवंताचं नाम जर असेल तर ते नुसतं एकच आपल्यातला दोष जातो असं नाही की सर्व दोषाहरणं, सर्व दोषांपासून मुक्ती जी आहे ते भगवंताच्या नामामुळे मिळते. आता म्हणून ते म्हणतात, अजून एक आपल्याकडे अभंग आहे हरिपाठामधला, हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. म्हणून आपण थोडासा आता विचार हा करायचा की समस्त पापखंडन, समस्त हा शब्द का वापरला असेल, किती पाप असतील त्याचा थोडासा विचार करूया. पाप म्हणजे काय, पापाचे प्रकार किती आणि माणसाची पापाकडे प्रवृत्ती का होते. मनुस्मृतीमध्ये सुद्धा श्लोक आहे, विहितस्थान अनुष्ठानान निंदितस्य च सेवनात अतिग्रहाच इंद्रियाणाम नरः पतनम रुच्छती. म्हणजे मनुष्याची प्रवृत्ती पापाकडे का होते याची कारणं जे आहेत ते सांगतात की शास्त्रविरुद्ध अशी हिंसादी कर्मप्रवृत्ती, जे शास्त्रामध्ये सांगितलेले नाही, शास्त्राच्या विरुद्ध अशी हिंसादी कर्माकडे प्रवृत्ती असेल तर ते पाप होते. विहित कर्माचा त्याग करणं हे सुद्धा पापच आहे. इंद्रियांचा निग्रह नसणे हे सुद्धा पाप आहे. आता विहित कर्माचा त्याग म्हणजे अगदी विहित कर्म म्हणजे काय, विहित कर्म मी नित्य करावे आपण म्हणतो, रोज आपलं आस नसो चित्ती, तर आस असतेच आपल्या चित्तामध्ये. विहित कर्म करताना काही ना काही कर्म आपल्याकडून चुकतात आणि पुन्हा भगवंत आपले समर्थ आपल्याला सांगतात, नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित दावा. म्हणजे सगळ्या संतांना ही काळजी आहे की आपण एवढं सोपं जरी सांगितलं तरी ही माणसं काही करणार नाही, कारण त्यांच्या ठिकाणी देहबुद्धी आहे. आता एका ठिकाणी माझ्या वाचनात आलं की समस्त पाप खंडनम, समस्त पाप. आता मुळामध्ये हे पापाची सुरुवात कुठे होती असा जर विचार केला तर जीव जेव्हा जन्माला येतो आणि त्याच्या ठिकाणी देहबुद्धीची जी सुरुवात होती ती देहबुद्धी म्हणजेच पाप. कारण एकदा देहबुद्धीत माणूस अडकला जन्मल्याबरोबर तर पुढे जे काय त्या देहबुद्धीच्या अनुषंगाने मी आणि माझं हे जे गोळा होतं ते सगळं पापमय आहे. म्हणून देहबुद्धी हेच पाप आहे आणि पुण्य काय असेल तर देहबुद्धीच्या विरुद्ध म्हणजे आत्मबुद्धी. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेकेतये वस्तूची भेटी घ्यावी. त्यामुळे आता हे पापाचे पण प्रकार सांगितलेले आहेत, महापाप, उपपाप आणि पाप. ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, गुरुदारागमन ही पापे करणाऱ्याची संगती किंवा पाप जे करतात त्यांची संगती करणं हे सुद्धा महापाप आहे. आता उपपापक म्हणजे कसं की पतितांशी स्पर्श,
संभाषण, निषिद्ध अन्नभक्षण हे उपपाप आहे. आणि मांसादी भक्षण हे जे आहे, जे अभक्ष भक्षण आहे, हे सुद्धा पाप आहे. याबद्दलचा पुन्हा एक चांगला विचार या मला वाटतं धुंडा महाराज देगलूरकरांच्या पुस्तकामध्ये दिले. त्याने दिलं कायिक, वाचिक आणि मानसिक असे पापांची व्याख्या केली आहे. कायिक 3 पाप आहेत, वाचिक 4 पाप आहेत, मानसिक 3 पाप आहेत आणि हे पाप आपण करतच असतो असं आहे. अगदी साधं उदाहरण पहा. सकाळी जेव्हा आपण फिरायला जातो आहे, विशेषतः या दिवसामध्ये लहान लहान किडे असतात पर रेंगणारे, म्हणजे काय म्हणतात सरपटणारे. तर तो किड्याकडे पाहिल्यावर तो किडा आहे असं वाटतसुद्धा नाही आपल्याला. एखादं वाळलेलं पान पडलं आहे असं वाटतं आणि चुकून आपला त्याच्यावर पाय पडतो आणि आपला नाही दुसऱ्याचा पाय पडलेला असा किडा जो मेलेला आहे त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं की मग असं आपल्याला वाटतं, मनामध्ये एक बोच असते की अरे मगाशी पण आपण एका किड्यावर असाच पाय ठेवला होता. आणि मग हे पाप जे आहे ते सुद्धा माणसाला फेडावं लागतं. आणि दुसरीकडे एक पाप दिलं की मोबदल्या वाचून कोणाकडूनही एखादी वस्तू अन्य प्रकारे ग्रहण करणे. समर्थ जे सांगतात, असू दे अन्न सेवू नये वडिलांचेही. असू दे म्हणजे फुकट मिळालेलं कोणाचंही घेऊ नये. म्हणून दुसऱ्याचं धन दारा हे जे आहे ते त्याज्य आहे. यज्ञादी कर्मा वाचून केलेली हिंसा. यज्ञकर्मामध्ये आता हिंसा आणि यज्ञकर्म हे म्हणजे विरोधी असं वाटतं. पण खरा जर अर्थ आपण जर पाहिला, ग्रंथांचं वाचन केलं, तर यज्ञामधली हिंसा म्हणजे पशु बळी देणे. आता पशु म्हणजे कसा आपण विचार करा. नवरात्रामध्ये आपण ते अष्टमी नवमीला काय म्हणतो आपण बळी देतो, किंवा आपण आपल्या घरीसुद्धा आपण करतो हे कार्यक्रम. त्याच्यामध्ये आपण काय करतो की कोहळा आणतो. ते कोहळा आणून ते फोडून आपण पूजा करतो, त्याच्यावर हळदी कुंकू वाहतो. हे जे आहे ते सुद्धा ती एक प्रकारची बळीचं म्हणजे प्रतिकात्मक आहे. म्हणजे जीवाची हिंसा करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण ते फळ जे आहे ते फळ. आता फळाची हिंसा वगैरे असा जर विचार केला तर पुन्हा माझ्या मनामध्ये विचारांना अजून एक फाटा फुटतो. पण तो फाटा महत्त्वाचा आहे म्हणून मी सांगतो. आपले भगवान श्रीधर स्वामी हे एकदा प्रवासामध्ये असताना त्यांची शिष्यमंडळी होती आणि त्यांचा मुक्काम जळगाव जिल्ह्यात कुठेतरी होता. आता त्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांना असं दिसलं की तिथे खूप टरबूज आहेत. म्हणून त्यांना असं वाटलं की आज आपण नैवेद्याला टरबूजच आणूया. म्हणून त्यांनी टरबूज आणले आणि ते टरबूज आता कापणार, तेव्हा भगवान श्रीधर स्वामीचं लक्ष त्याकडे गेलं आणि ते म्हणतात की अरे ते टरबूज कापू नका, ती हिंसा आहे. त्या टरबुजातून जे लाल पाणी निघतं ते सुद्धा त्याचं रक्तच आहे. म्हणजे सद्गुरू आपल्याला अशा लहान लहान पापापासून सुद्धा प्रवृत्त करतात. तिसरं दिलं आहे परदारागमन. आता वाचिक पाप काय असेल तर कठोर भाषण, म्हणजे कुठल्याचं असत्य भाषण, वक्तृत्वी म्हणजे कुटील वर्मस्पर्शी असं भाषण करणं, असंबद्ध असं भाषण करणं, हे सुद्धा वाचिक ताप आहे. आणि मानसिक ताप दिलं आहे परद्रव्यापहाराची वासना. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थबुद्धी नरे पापसाचे. म्हणजे मनाचे श्लोक असो, आपल्या संतांच्या ओव्या असो, संतांचे अभंग असो, हे सर्व का वाचायचं आणि का चरणात आणायचं? कारण त्यामध्ये आपल्याला त्या पापापासून प्रवृत्त करणारा असा उपदेश त्यामध्ये दिलेला असतो. आता दुसरीकडे तुकाराम महाराजसुद्धा आपल्याला सांगतात, पाप त्याचे नाव न विचारिता नीती. पाप कशाला म्हणायचं की जिथे नीतीचा विचार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौकट नीती न्याय. नीती न्यायाने वागणं हे धर्माप्रमाणे वागणं आहे आणि त्याच्या विरुद्ध असेल तर ते पापच आहे, असं तुकाराम महाराज जे सांगतात तेच दुसऱ्या शब्दात आपल्याला आपले समर्थ रामदास स्वामी सांगतात. श्रीमद एकनाथी भागवतामध्ये सुद्धा 5व्या अध्यायामध्ये अशा प्रकारचे 3 श्लोक दिलेले आहेत. ते श्लोक आपण मुळामध्ये वाचावेत. आता पाप म्हणजे काय हे पाहिलं, पण पाप करण्याचं कारण काय आणि या कारणांचा नाश कसा, पापांपासून निवृत्ती कशी. पुन्हा गीतेचा थोडा संदर्भ घेऊया. गीतेमध्ये एक श्लोक आहे 3व्या अध्यायामध्ये, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरिती पुरुषः अनिच्छनपि वार्षणेय विद्येनम इह वैरिणम. म्हणजे माणूस
या पापाकडे का प्रवृत्त होतो असा प्रश्न अर्जुनाने विचारला. आणि तेव्हा भगवंताने उत्तर दिलं की कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येहम इह वैरिणम. महाशनो महापापमा म्हणजे इतका मोठा अग्नी आहे की त्यामध्ये अग्नीमध्ये तेल घातल्यानंतर जसं अग्नी अधिक प्रज्वलित होतो असं हे पाप आहे. काम क्रोध आणि ऐश म्हणजे हे तिन्ही. आणि म्हणून संत जे सांगतात आपल्याला की देहबुद्धी हेच मोठे पाप आहे. आता हा जर आपण मुख्य विषय लक्षात घेतला तर सगळ्यांच्याचकडनं पाप होत आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून देहबुद्धीचं काय जे देहबुद्धी का घालवावी आणि आत्मबुद्धी का करावी, भगवंताला आपल्या हृदय का स्थिर ठेवावं याचा उपाय जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थोपटिते. म्हणजे त्या ब्रह्महत्या जी होती, जे पाप जे आहे ते पाप येऊन आपल्या पाठीवर आपल्याला थोपटतं. अरे वा, चांगलं केलंस तू. कारण ते म्हणतात की मी देह म्हणता म्हणजे तू देह आहे असं जी धारणा तुझ्या ठिकाणी आहे त्यामुळे आमची सोय झाली असं ते पाप म्हणतात. आणि म्हणून नामदेव महाराज पण आपल्याला सांगतात की पापाचे पर्वत भस्म नामाग्नीने. पापाचे पर्वत कशाने जळतील तर भस्म नामाग्नीने. आणि अभक्तासी हानी नामे वीण. जो अभक्त आहे त्याची हानी जो होत असेल ती कशामुळे होती, कारण तो नामापासून तो दूर आहे. आणि नामदेव म्हणे नामाग्नीच्या पोटी नाना पापकोटी दग्ध होती. अशा प्रकारे हे विवेचन समस्त पाप खंडनम म्हणजे आता हे समस्त पापाचं खंडन व्हायचं असेल तर काय करावं, तर कृष्णाचा जप करणं. म्हणून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णूर भगवन नमस्ते. आता पुढचा विचार आपण पाहूया. पुढचा विचार जो आहे स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. आता स्वभक्त चित्तरंजनम आणि सदैव नंदनंदनम. आता स्वभक्त चित्तनंदनम याचा अर्थ काय होतो की भक्ताच्या चित्ताचं रंजन म्हणजे भक्ताचं चित्त ज्यामध्ये रंजन. याचा अर्थ काय की त्यामध्ये ते चित्त जर त्या ठिकाणी केंद्रित केलं तर आपल्याला थोडंसं रंजन होतं. म्हणजे आपलं करमणूक होती. साध्या भाषेमध्ये सांगायचं तर आपण इतर गोष्टी विसरून जातो आणि त्या भक्ताच्या त्या भगवंताच्या चिंतनामध्ये आपला वेळ, आपला विचार, आपले सगळं आचरण हे त्या चिंतनामध्ये होत जातं. आणि म्हणून स्वभक्त चित्तरंजनम म्हणजे आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये रंजन होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे. आणि आपण सर्वसाधारण माणसाच्या चित्तामध्ये आपण रंजन कोणत्या अर्थाने घेतो. रंजन म्हटलं की मनोरंजन, मनोरंजन म्हटलं की टी व्ही, मनोरंजन म्हटलं की गावाला जाणं, एखादं सीन पाहणं. पण हे सगळं करत असताना जेव्हा आपण एखादं चांगलं समोरचं दृश्य पाहतो, समुद्रकाठी गेल्यानंतर एवढा मोठा अथांग समुद्र पाहतो, तेव्हा समुद्र पाहताना समुद्र मंथन आठवलं पाहिजे. एखादं दऱ्याखोऱ्यामध्ये आपण जेव्हा जातो आणि तिथलं सगळं दृश्य पाहतो तेव्हा आपल्या मनात आलं पाहिजे की अरे आपले समक्षसुद्धा अशा ठिकाणी कितीतरी वेळा रमले असतील. आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे तो शिवतरवेळीचा. म्हणजे असा विचार समोरचं दृश्य पाहून आपल्या मनामध्ये येणं म्हणजे भगवंत आपल्या मनामध्ये स्वभक्त चित्तरंजनम असं आहे. आणि म्हणून आता आपण पुढच्या गोष्टीकडे वळू की सदैव नंदनंदनम. आता नंदनंदन म्हणजे काय. नंदाला आनंद देणारा, नंदाचा सुत, नंदकुमार, नंदकिशोर, नंदलाल अशा अनेक नावांनी त्याचं सदैव मी नेहमी त्याचं स्मरण करीत असतो आणि मी त्या कृष्णाची मी सदैव भक्ती करीत असतो. आता या नंदनंदन किंवा नंद आणि यशोदा यांचं महत्त्व काय आहे, वसुदेव आणि देवकी यांची पार्श्वभूमी काय आहे हे थोडंसं आपण आता पाहूया. त्वमेव पूर्वे सर्वे भू प्रश्नी स्वयंभुवे सती तदायम सुतपा नाम प्रजापतीर अकल्मषः. श्रीमद्भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. तेव्हा भगवंत असं म्हणतात, हे माते, देवकी मातेला म्हणतात, स्वयंभू मन्वंतरामध्ये
पूर्वजन्मामध्ये तू पृष्णी होतीस आणि हे वसुदेव जे आहे ते सुतपा नावाचे ऋषी होते. आणि तुम्ही दोघे पुण्यशील असे होता, प्रजापती होता. तेव्हा ब्रह्मदेवाने तुम्हाला आज्ञा केली की तुम्ही आता संतती उत्पन्न केली पाहिजे. तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह करून तीव्र अशी तपश्चर्या केली. आता ती तपश्चर्या किती म्हणजे कठोर अशी होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी, उन्हाळा हे सगळेच तुम्ही सहन केलं. प्राणायामाने माझ्याकडून इष्टवस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी उपासना पण केली तुम्ही. आणि माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र केलं. तत्त एकाग्रम चित्तम. आणि एकाग्र चित्त करून असं कठीण असं घोर तप केलं. आणि किती वेळ केलं असेल तो विचार केला तर आपलं म्हणजे डोकं फिरून जाईल तो विचार नुसता केला तरी. श्रीमद भागवतामध्ये दिलेलं आहे. असं त्या सुतपा यांनी जो तप केलं ते 12,000 देवांच्या वर्षाचं होतं. 12,000 देवांचं वर्ष. ते देवांचं वर्ष आपलं नाही. आपलं 12,000 म्हटलं तरी आपल्याला शक्य नाही. देवांचे 12,000 म्हणजे गणितच करावं लागेल आणि ते गणित साध्या आकडेमोड करून जमणार नाही. आणि तेव्हा देव म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही घोर अशी तपश्चर्या केली आणि त्यामुळे तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने माझं हृदय जिंकून घेतलं, सतत माझं स्मरण केलं. आणि म्हणून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी चतुर्भुज रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो. आणि मग मी म्हटलं की वर मागा. असं म्हटल्यानंतर तुम्ही काय वर मागितला तर तुम्ही म्हणाला की माझ्यासारखा पुत्र म्हणजे तुझ्यासारखा पुत्र मला होऊ दे, आम्हाला होऊ दे. आणि मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो. त्यावेळी मी माझं नाव जे होतं तर पृष्णीगर्भ, पृष्णी आणि सुतपा त्यांचा मुलगा म्हणून पृष्णीगर्भ या नावाने मी प्रख्यात झालो. आता पुढल्या जन्मामध्ये तू आदिती झालीस. देवकीला सांगतात तू आदिती माता झालीस आणि हे वसुदेव कश्यप ऋषी झाले. कश्यप आणि आदिती यांच्या पोटी भगवान वामनाचा अवतार झाला आणि तो सुद्धा माझाच अवतार आहे. वामन म्हणजे त्यांचं दुसरं नाव म्हणजे उपेंद्र. आपल्या संध्येमध्ये जे 24 नावं आहेत त्यामध्ये या सगळ्यांचं स्मरण आपल्याला होतं. आणि तिसऱ्या जन्मामध्ये पुन्हा तुमच्या या तिसऱ्या जन्मामध्ये सुद्धा मी त्याच रूपाने तुमच्यासमोर पुत्र झालो. म्हणजे त्या कारागृहामध्ये मथुरेच्या भगवंताने चतुर्भुज रूप धारण का केलं आणि एखाद्या लहान मुलासारखं रूप घेऊन का नाही आले याचं स्पष्टीकरण हे आहे की चतुर्भुज रूप धारण केल्यानंतर या दोन्ही आपल्या आईवडिलांना पूर्वजन्माचं स्मरण व्हावं. कारण पूर्वजन्मामध्ये या चतुर्भुज रूपामध्ये मी तुम्हाला दर्शन दिलं होतं आणि म्हणून ते स्मरण होण्यासाठी भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं. आणि लगेच दुसऱ्या क्षणी यांच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा त्या छोट्या बालकाचं रूप धारण केलं. आता दुसरा प्रश्न आला, वसुदेव देवकी कोण हे आपल्याला समजलं. आता नंद आणि यशोदा हे कोण आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊया. त्याच दशमस्कंधाच्या 8व्या अध्यायामध्ये भगवंताचं नामकरण, कृष्ण आणि बलराम यांचं नामकरण आणि बालक्रीडा असा जो अध्याय आहे त्यामध्ये परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न केला की या नंदराजाने असे कोणते पुण्य केले होते, तसेच या यशोदेने सुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली होती की ज्यामुळे स्वतः श्रीहरीने तिथे स्तनपान केले. त्यांच्या पोटी त्यांच्या तिथे येऊन त्यांचं लालनपालन करण्याचं भाग्य या नंद आणि यशोदेला प्राप्त झालं. तेव्हा ते सांगतात की द्रोणे वसूनाम प्रवरो धरयासह भार्या करिष्यमाण आदेशान ब्रह्मणस्तम उवाचः. म्हणजे नंद हे पूर्वजन्मी द्रोण वसू होते. श्रेष्ठ असे वसू द्रोण नावाचे होते आणि त्यांची पत्नी जी होती ती धरा. म्हणजे द्रोण आणि धरा हे पूर्वजन्मातले वसू होते. त्याने ब्रह्मदेवाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ब्रह्मदेवांना त्यांनी म्हटलं की भगवान आम्ही जेव्हा या पृथ्वीवर अवतार घेऊ तेव्हा फक्त आम्हाला हा वर 10 आशीर्वाद द्या की त्यावेळेस भगवान श्रीकृष्णावर आमची भक्ती अशीच अनन्य राहो की ज्या योगे संसारातील लोक दुर्गतीला पार करून जातील. आणि असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे. तेच परम यशस्वी द्रोण या व्रजभूमीमध्ये नंद म्हणून जन्माला आले आणि ती धरा जी आहे ती या ठिकाणी यशोदा नावाने तिने जन्म घेतला आणि हे नंद आणि यशोदा झाले. भगवान आता नंद यशोदांचे पुत्र झाले आणि सर्व गोपींच्यापेक्षा नंद आणि यशोदा यांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम जडले होते.
आता अजून एक पार्श्वभूमी लक्षात घ्या, म्हणजे मग हे सदैव नंदनंदनम याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. थोडंसं कृष्ण जन्माच्या पूर्वीची गोष्ट आहे ही, की योगमायेने भगवंताच्या आदेशाप्रमाणे यशोदेच्या पोटी मुलगी म्हणून जन्म घेतला आणि वसुदेवांनी भगवंताच्या आदेशाने त्या छोट्या बालकाला घेऊन ते गोकुळामध्ये गेले आणि यशोदेजवळ त्या कृष्णाला ठेवलं आणि ती मुलगी योगमाया जी आहे तिला घेऊन ते पुन्हा मथुरेमध्ये परत आले. काल आपण पाहिलं. तर तीच योगमाया पुढे दुर्गा, भद्रकाली, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया अशा अनेक नावाने देवीची मंदिरं आज आपण जे पाहतो त्याचा संदर्भ या सगळ्या कथेशी आहे. आणि म्हणून ह्या नंदनंदन याचं महत्त्व काय, वसुदेव सुतम देवम हा श्लोक आपण म्हणतो आणि कंस चाणूरमर्दनम हे परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम या संदर्भात सुद्धा आपण म्हणतो. आणि दुसरीकडे या नंदाचा आणि यशोदेला आनंद देणारा हा भगवंत, हा श्रीकृष्ण जो आहे त्याच्या ठिकाणी मी अनन्य भावाने नमस्कार करतो असं भगवान आपले शंकराचार्य या पहिल्या श्लोकामध्ये सांगत आहेत. सदैव नंदनंदनम म्हणजे सदैव मी त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण थोडक्यात पाहू. सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणू हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम. आता सुपिच्छ गुच्छ मस्तकम, पुच्छ म्हणजे पीस, मोराचं पीस, मोरपीस. आता मोरपीस पाहिल्यानंतर कोणालाही आनंदच होतो पहा. जसं टी व्हीवर एखादं चित्र काढतात आणि त्या चित्राची सुरुवात करतात, नुसतं एक चष्मा काढतात, चष्मा काढून कानापाशी त्याला गोल करतात. असं केल्यानंतर हे महात्मा गांधीचं चित्र हे आपल्या लक्षात येतं. हे जसं आहे, कारण नेहमी आपण पाहतो तसं कृष्णाचं मोरपीस हे जर डोळ्यासमोर आपल्याला धारण केलं, त्याचं चित्र जरी पाहिलं तरी आपल्याला आठवण होते ती भगवान श्रीकृष्णाची. आणि भगवान श्रीकृष्ण आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र यांना ओळखण्याची ही एकच खूण आहे की एकाच्या डोक्यावर मोरपीस आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये शस्त्र आहे, धनुष्यबाण आहे. रामम शस्त्रभृताम वराहा, माझी विभूती कोण आहे, राम आहे, कारण ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे. आणि कृष्ण जो आहे तो मुकुटाला ज्याने मोराचं पीस धारण केलेलं आहे. सुपिच्छ गुच्छ मस्तकम. आता हे मोराचं पीस का धारण केलं याबद्दलची एक कथा आहे, ती सांगतो आणि मग आपण थांबूया आजच्या दिवशी. मोराचं पीस धारण करण्याचं एक कारण, आता हे प्रत्यक्ष रामायणात आहे किंवा नाही हे आज तरी मी प्रमाणाने सांगू शकत नाही, पण ही जी कथा असेल, ज्याने कोणी रचलेली असेल त्यांची कल्पकता खरंच फार चांगली आहे. आणि एखाद्या आध्यात्मिक ग्रंथाच्या बाबतीत एखाद्या घटनेबद्दल इतक्या कल्पकतेने लिहू शकणारे जे कवी असतात, जे लेखक असतात, त्यांना परतत्वाचा स्पर्श झालेलाच असतो असं माझं मत आहे. तेव्हा रामायणामधला संदर्भ घेऊन ते म्हणतात की रामायणामध्ये सीतेचा शोध घेण्यासाठी राम आणि लक्ष्मण जेव्हा दक्षिणेकडे जात होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांची भेट एका मोराशी झाली. आता तो मोर सांगत आहे की मी तुम्हाला सीतेचा पत्ता सांगू शकतो, सीता कोणत्या दिशेला गेली हे सांगू शकतो. आता मोराच्या बाबतीत जी गोष्ट आहे ती मला जरा आमच्या वेटरनरीच्या लोकांकडनं कन्फर्म करून घ्यायची आहे, पण मी ती गोष्ट आधी सांगतो. मोराचं मृत्यू जो आहे तो त्याचं पीस जसं जसं एक एक गळत जाईल आणि सगळे पीस त्याचे गळतील तेव्हा त्या मोराचा मृत्यू होतो, अशी एक गोष्ट आहे. आता याचं कन्फर्मेशन वेटरनरीच्या डॉक्टरांकडून करून घ्यावं लागेल. तर तो मोर असं म्हणतो रामांना की मी तुम्हाला दाखवतो, मी माझं एक एक पीस एक एक त्या रस्त्यामध्ये टाकत जाईल, तुम्ही त्याच्या मागे येत जा. असं करत करत ते जेव्हा जातात तेव्हा तो मोर सगळी पिसं जे आहेत ते रस्त्यावर टाकल्यामुळे, त्या जंगलामध्ये पसरल्यामुळे त्याचं सगळी पिसं निघून गेली आणि तो मोर त्या ठिकाणी गतप्राण झाला आहे. जसं आपण पाहतो जटायूचं आहे, जटायूला जशी सद्गती दिली तसं रामाने त्या मोराला पण सद्गती दिली. मोराच्या या देहसमर्पण, बलिदान याचं सार्थक व्हावं म्हणून रामाने त्यांना आशीर्वाद दिला की ज्या मोरपिसांमुळे आम्हाला सीतेच्या शोधामध्ये मदत झाली ते मोरपीस मी पुढील जन्मामध्ये माझ्या मस्तकी धारण करणार आहे.
आणि म्हणून सुपिच्छ गुच्छ मस्तकम. आणि आता आहे सुनाद वेणू हस्तकम. थोडक्यात सांगतो, नाही तर सुनाद वेणू हस्तकम याचाही अर्थ खूप चांगला आहे, की मला वाटतं ते पुढच्या वेळेस सांगितलं तर अजून चांगलं होईल. आज संपवण्यापेक्षा आम्ही संपवून टाकलं अर्ध्या पाऊण तासात असं म्हणण्यापेक्षा आनंद त्याचा घ्यावा. पुढच्या वेळेस आपण सुनाद वेणू हस्तकम याचा अर्थ आणि पुढे हा श्लोक आपण पूर्ण करूया. आत्ताच मला जसं सांगितलं तसं पुन्हा एक शुक्रवार आपल्याला एक जास्तीचा मिळाला आहे भगवंताच्या कृपेने. तर शुक्रवारी आपण या सुनाद वेणू हस्तकम आणि पुढच्या याचा अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम याचा विचार आपण करूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. ही सुंदर संकल्पना जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार नमस्कार स्वामी नमस्कार. आता बोला हां ते नाही, संकल्पना नवीन देवांचं वय ही संकल्पना आज पहिल्यांदाच समजली म्हणतात. हो ना. 12 नवीन विषय आज समजला आपल्याला म्हटलं. 12,000 वर्ष देवांचे तप केलं. हो ना, नवीन संकल्पना कळली. हो ना हो ना. चांगलं समज. छान. धन्यवाद धन्यवाद. श्रीराम. शरीराच्या माध्यमातून नवीन नवीन हे आतापर्यंत माहिती होतं, परंतु हा एक नवीन विषय आज आपल्याला माहिती पडला. हो ना हो, अगदी छान. धन्यवाद. श्रीराम जय राम. हो धन्यवाद. हां धन्यवाद. हां आणि मोराची फार नवीन गोष्ट सांगितली तुम्ही. हो. माहितीच नव्हती मोरा. ते जरा मला कन्फर्म करायचं वेटरनरीवाल्यांकडून. हां बरोबर. धन्यवाद. श्रीराम. हां 2-3 असं करू नका. प्रत्येक शब्दाचं आपण जे विवेचन करत आहे त्या पद्धतीने किती दिवस लागून दे, परंतु त्या पद्धतीने आम्हाला काय शब्दार्थ आम्हाला अर्थाची पुस्तकाच्या शकतोय. हो बरोबर. मागची जी इतिहास आहे, कथा
आहेत हा. ते आम्हाला नाही कळणार. बरोबर. ते आपण जे सांगतात त्या हो हो नाही आणि आता पुन्हा तुम्ही साधा सांगत असल्यामुळं हा. ते पुन्हा आम्हाला मुळात जाऊन बघून सुद्धा आणखीन आनंद द्विगुणित करता येणार आहे. बरोबर आहे तर तुम्ही आणि गडबड करू नका, गडबड करू नका. अगदी अगदी हां तुम्ही व्यवस्थित द्या, हां चांगलं हे करा. आणि हा आनंद तुमच्यामध्ये जो निर्माण होतो ना तो त्या कृष्णाच्या प्रेमापोटी आहे, कृष्णाच्या प्रेमापोटीच आहे. हो ना, हो ना. कृ- छान छान चाललंय. या पद्धतीने चालून देत. एक एक श्लोक जरी 2-2 तासाला झाला तरी हरकत नाही. बरं बरं काही हरकत नाही, काही हरकत जय श्री नाही. जशी प्रेरणा होईल तसं करूया आपण, काही हरकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. माहीत नाही कोण. जय श्रीराम. श्रीराम जय राम. काका छान झाला निरूपण. हो धन्यवाद धन्यवाद. मस्त मस्त असं शेवटपर्यंत सांगा आम्हाला. हो अगदी अगदी पाहूया हां ठीक. कृष्णाष्टकाचं एक एक ओळ होईना, एक एक अक्षर होईना. बरं 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 काही हरकत नाही सांग. गाडगाव काय म्हटलेच असताय. हो हो अगदी अगदी सांगेल सांगेल. चालेल चालेल. श्रीराम जय राम. गाडगाव काकांच्याकडनं आम्हाला मिळतं तरी हो. पण तुम्ही पण सांगा तुमचे हे जास्त हे. हो हो जय श्रीराम. जय श्रीराम. भानुदास. आज ऐकू येत नाही का? ऐकायला येत नाही का? सांग. काय माहिती. गुच्छ. नमस्कार सर, नमस्कार. छान झालं सर, नमस्कार. हो 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 धन्यवाद छान झालं. धन्यवाद. हो हो बरोबर, छान झालं. चला छान. हो. श्रीराम जय राम जय 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 श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. जय. भेटू उद्या. हो उद्या हां चला. हो बरोबर त्या आरतीत आहे मठाच्या हां आरती ताई. हां ठीक आहे. हो चला ठीक आहे. श्रीराम. शुक्रवारी ठीक आहे. ठीक. ठीक आहे हां मग शुक्रवारी माझं ना हां ठीक आहे हो 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 ठीक आहे ठीक आहे. कोण असतं शुक्रवारी? ठीक आहे. ते हे असतात ना पी बी देशमुख, त्यांचं झालं ना.